तारीख 4 जुलै त्या दिवसापासून संपूर्ण देशाचं लक्ष पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या बारुईपूरकडे लागलंय। त्या दिवशी त्या ठिकाणी एका मुलीवर अत्याचार झाला। त्यातूनच त्या मुलीची निर्घृण हत्या झाली। पुढे संतप्त जमावानं एका संशयित आरोपीला ठार मारलं। आता या घटनेवरून राज्याचं वातावरण तापलं असताना मंगळवारी रात्री पश्चिम बंगालमध्ये एक एन्काउंटर झाला। या घटनेतल्या मुख्य आरोपीचा पोलीस आरोपीला क्राइम सीन रिक्रिएट करायला घेऊन जात होते। त्याच वेळी पोलिसांकडून गोळीबार होऊन आरोपीचा मृत्यू झाला। सध्या या दोन्ही घटनांची चर्चा देशभरात व्हायला लागली आहे, कारण या प्रकरणातला संशयित आरोपी आणि मुख्य आरोपी या दोघांचाही निकाल कोर्टाबाहेर लावला गेलाय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी 72 तासात आरोपीला शिक्षा करू असं म्हटल्यानंतर त्याच रात्री हा एन्काउंटरचा थरार घडला। यामुळे आता उत्तर प्रदेशानंतर पश्चिम बंगालमधल्या योगी पाटीलची चर्चा व्हायला लागली आहे। पण पश्चिम बंगालमध्ये नक्की घडलंय काय? अत्याचाराच्या मुख्य आरोपीचा पोलीस एन्काउंटरमध्ये थरारक मृत्यू कसा झाला? जमावानं ठार मारलेली व्यक्ती खरंच गुन्हेगार होती का? पश्चिम बंगालमधला हा योगी पॅटर्न काय आहे? सगळे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातला बारुईपूर परिसर। शनिवारी 4 जुलैला 12 वर्षांची एक मुलगी मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गिफ्ट आणायला घराबाहेर पडली होती। पण संध्याकाळ उलटूनही ती घरी आलीच नाही। त्यानंतर कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी अख्खा परिसर पिंजून काढला, पण मुलगी कुठेच सापडली नाही। बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर रात्री 8:30च्या सुमारास मुलीचं कुटुंब पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गेलं। कुटुंबियांचा आरोप आहे की पोलिसांनी त्यावेळी ही घटना गांभीर्याने घेतली नाही। त्या संपूर्ण रात्री कुटुंब आणि गावकरी मुलीचा शोध घेत होते। रविवारी 5 जुलैच्या सकाळी गावकऱ्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका संशयित व्यक्तीला पकडलं। त्या व्यक्तीचं नाव होतं इंद्रजित तांती। गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्यानं पोलिसांपुढे कबुली दिली आणि मुलीची हत्या झाल्याचं सांगितलं। इंद्रजितनं मुलीचा मृतदेह जिथे लपवला ते ठिकाणही दाखवलं। तिचा मृतदेह सुरजियापूर हट परिसरातल्या तलावात लपवण्यात आला होता। पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीनं तलावातून मृतदेह बाहेर काढला। तोपर्यंत ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी मोठ्या संख्येनं जमाव दाखल झाला। त्याच वेळी संतप्त झालेल्या जमावानं इंद्रजित तांती या संशयित आरोपीला घेरून लाथाबुक्क्या आणि काठ्यांनी मारायला सुरुवात केली। या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। यानंतर जमावानं दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातला बारुईपूर जयनगर रस्ता अडवून धरला। तसेच जमावानं रस्त्यांवर टायर जाळून वाहतूकही रोखून धरली। जेव्हा पोलीस स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोहोचले त्यावेळी संतप्त जमावानं पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक केली। यात अनेक गाड्यांची तोडफोड झाली। सोमवारपर्यंत या प्रकरणातल्या पीडितेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला। यामध्ये मुलीवरती अमानुषपणे अत्याचार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। पीडितेच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या। तिचा मृत्यू गळा दाबून श्वास रोखल्यामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 3 गुन्हे दाखल केले आहेत। एक मुलीच्या हत्येप्रकरणी, दुसरा जमावानं केलेल्या पोलिसांवरच्या हल्ल्याप्रकरणी आणि तिसरा जमावानं इंद्रजित तांती या संशयित आरोपीच्या केलेल्या हत्येप्रकरणी। या घटनेतला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जमावानं ज्या व्यक्तीची हत्या केली ती व्यक्ती खरोखरच आरोपी होती का? तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमावाकडून इंद्रजित तांती नावाच्या व्यक्तीची हत्या झाली। तो या गुन्ह्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामील असल्याचा संशय गावकऱ्यांचा होता। काही स्थानिक बातम्यांनुसार इंद्रजित हा मुख्य आरोपीचा साथीदार असू शकतो किंवा त्याचा या गुन्ह्याशी संबंध असू शकतो। पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार न्यायालयानं त्याला अजून आरोपी म्हणून घोषित केलेलं नाही। त्यामुळे जमावानं फक्त संशयाच्या आधारे त्याची हत्या केल्याचं म्हटलं जातंय। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या घटनेतला मुख्य आरोपी कोण आणि त्याचा पोलिसांकडून एन्काउंटर कसा झाला? तर घटनेतल्या मुख्य आरोपीचं नाव आहे प्रभास मंडल। जमावानं जेव्हा संशयित आरोपी इंद्रजितला ठार मारलं त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली। काही वेळातच पोलिसांनी मुख्य आरोपी प्रभास मंडल याला अटक केली। या प्रकरणी बारुईपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अटक केल्यानंतर पोलिसांनी प्रभास मंडलची कसून चौकशी सुरू केली। प्राथमिक चौकशीत प्रभासनं गुन्ह्याची कबुली दिली। मात्र घटनेच्या रात्री नक्की काय घडलं होतं, प्रभासनं मुलीला कसं फसवून नेलं याबद्दल पोलिसांना सविस्तर माहिती हवी होती। मुख्य म्हणजे पोलिसांना कोर्टात गुन्हा सिद्ध करण्यासाठी क्राइम सीन रिक्रिएट करणं गरजेचं होतं। थोडक्यात आरोपीनं गुन्हा कसा केला, पुरावे कुठे लपवले हे पोलिसांना जागेवर जाऊन स्पष्ट करायचं होतं। याच कायदेशीर प्रक्रियेदरम्यान मंगळवारी रात्री एन्काउंटरचा संपूर्ण थरार घडला। 7 आणि 8 जुलैच्या दरम्यानची मध्यरात्र, वेळ रात्रीचे साधारण 12:45
बारुईपूर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी आणि त्यांच्या टीमनं प्रभास मंडलला सरकारी गाडीत बसवलं. त्याला सुरजियापूर हट परिसरातल्या त्या निर्जन स्थळावर नेण्यात येत होतं, जिथे पीडितेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांचा अंदाज होता की प्रभास मंडल हा त्यानं गुन्हा कसा केला आणि गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू कुठे फेकल्यात हे स्वतःहून दाखवेल. पण पोलिसांचा अंदाज चुकीचा ठरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा प्रभासला गाडीतून खाली उतरवून जागेची पाहणी केली जात होती, तेव्हा त्यानं अचानक पोलिसांवर हल्ला केला. त्यानं तपास अधिकाऱ्याला धक्का दिला आणि एका पोलिसाची लोडेड सरकारी पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर स्वतःला पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी त्यानं पोलिसांच्या दिशेनं गोळीबारही केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोलीस चक्रावले होते. त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि आरोपीला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी आपली पिस्तूल काढून प्रभासच्या दिशेनं गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्यानंतर प्रभास तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. पोलिसांनी या प्रकरणात एकूण 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यामध्ये आनंद सरदार, प्रभास मंडल आणि दिवाकर सरदार यांचा समावेश आहे. यापैकी मुख्य आरोपी प्रभास एन्काउंटरमध्ये ठार झाला. पण या सगळ्या प्रकरणात सोशल मीडियावर एका नावाची जोरदार चर्चा आहे, ते म्हणजे शंतनू मंडल. शंतनू मंडल हा भाजपचा स्थानिक कार्यकर्ता. गावकऱ्यांनी त्याच्यावर आरोप केला होता की तो मुख्य आरोपींना पोलिसांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र शंतनू मंडल आणि भाजपनं हे आरोप फेटाळून लावले. उलट आम्हीच आरोपींना पकडण्यात पोलिसांना मदत केली असा दावा त्यानं केलाय. पोलिसांनी शंतनू मंडलला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आणि नंतर त्याला सोडून दिलं. तो गुन्ह्यात थेट आरोपी नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दुसरीकडे जमावाच्या हल्ल्यात मारला गेलेला इंद्रजित तांती हा पूर्णपणे निष्पाप असल्याचा दावा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केलाय. त्यामुळे आता जमावाने रागाच्या भरात निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला का अशा चर्चा जोर धरायला लागल्यात. सध्या या प्रकरणावरून पश्चिम बंगालचं राजकीय वातावरण चांगलेच तापलंय. 5 जुलैला माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार होत्या. पण ही बातमी कळताच ममतांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा फौजफाटा लावून त्यांना रोखण्यात आलं. ममता बॅनर्जी आणि तृणमूलच्या नेत्यांनी याला हाऊस अरेस्ट असं म्हटलं होतं. यावरून तृणमूलच्या नेत्यांनी भाजपवर आणीबाणी लावत असल्याची टीकाही केली. तर सरकारनं ममतांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी घराबाहेर सुरक्षा लावली असल्याचं सांगितलं. आता ममता बॅनर्जी यांना पीडित कुटुंबियांची भेट घेण्यापासून रोखण्यात आलं असलं तरी सोमवारी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपींना 72 तासात शिक्षा करण्याचा शब्द दिला. त्याच रात्री मुख्य आरोपी प्रभास मंडल याचा एन्काउंटर झाला. त्यामुळेच आता पश्चिम बंगालमध्येही उत्तर प्रदेश प्रमाणे एन्काउंटरचा योगी पॅटर्न राबवण्याच्या चर्चा व्हायला लागल्यात. खरं तर या संपूर्ण घटनेत अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. जमावानं ज्या व्यक्तीची गुन्ह्याच्या संशयावरून हत्या केली त्याचा या सगळ्यात काय रोल होता हे समोर आलेलं नाही. महत्वाचं म्हणजे क्राईम सीन रिक्रिएट करायला नेलेला मुख्य आरोपी प्रभास मंडल खरंच पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता का, की आर्जीकर घटनेनंतर बॅकफुटवर आलेल्या पश्चिम बंगालच्या पोलिसांनी लोकांचा संताप शांत करण्यासाठी खोट्या एन्काउंटरचा प्लॅन रचला होता, हे अजून स्पष्ट नाही. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटर बद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.